म्हणजे लॉंग ब्लॉग हा फर्स्ट लॉंग ब्लॉग आहे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गावकी छोरी कट्टा। तर आज आहे माझं बर्थडे। नक्की मला कमेंटमध्ये बर्थडे विश करा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। तर चला जाऊया माझ्या व्लॉगकडे। तर आज मी काय काय करणार आहे हे मी पूर्ण या व्लॉगमध्ये टाकले। व्लॉग थोडासा लॉंग झाला तरी माझा म्हणजे लॉंग ब्लॉग हा फर्स्ट लॉंग ब्लॉग आहे, तर नक्कीच बघा। चला, कोणत्या पण गोष्टीची सुरुवात ही आपण देवापासून करतो, म्हणून मी पण सर्वप्रथम मंदिरात आली। ही आहे माझी छोटीशी फ्रेंड, हिला मी नारळ सोलायला लावलं होतं। तर हे बघा, इथं यांचे भांडणं चालू आहेत। नंतर ना आणखीन यांनी भांडणं करू नयेत म्हणून मग मी ठरवलं की मीच नारळ फोडणार आहे। तर मग मी नारळ फोडला। नंतर ना आम्ही गेलो महादेवाच्या देवळामध्ये। महादेवाच्या देवळामध्ये मी तिथे दीपत लावल्यानंतर मी नंदी महाराजांच्या पाया पडून माझ्या आयुष्याची नवीन सुरुवातीसाठी कामना मागितली। A few moments later. सर्वांनी मला सगळीकडे सोशल मीडियाला तुम्ही मला भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू सो मच। आणि मला आठवलं की मी स्वतःला माझ्या विशेष केलेलं आहे। तर अच्छा ठीक आहे, समज गया। असं पण गेला वर्ष किंवा आतापर्यंतचे सगळे वर्ष सक्सेसफुली बर्बाद केले गेलेले आहेत। तर तरी पण घमंड न करता हॅपी बर्थडे टू मी। अरे तू जा रही द सेकंड आउटफिट ऑफ द डे। आणि मी काय आउटफिट चेंज करते, काम लागले माझ्या मम्मीला, तुम्हाला दाखवते। चिवड्याची तयारी चालू आहे, कारण आपल्याकडचे बर्थडे म्हणजे चिवड्याशिवाय शक्यच नाहीत ना। बघू शकता माझ्या मम्मीची चिवड्याची तयारी चालू झालेली आहे। अच्छा, So everyone, this is my final outfit for the birthday. कशी दिसते मी? वाव, ब्यूटीफुल। तर आता माझं बर्थडे करणार आहेत, मला काही आयडिया नाही आहे कसं काय होणार आहे, फक्त मी रेडी झाली आहे। मी खूप एक्सायटेड आहे माझ्या बर्थडेसाठी। तर चला बघूया। माझा बर्थडे झालेला आहे, तुम्ही पार्टी पण झालेली आहे, आता निवांत बसलेला आहे आम्ही। तर इथे माझा व्लॉग एंड झाला। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।